मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अनिवार्य पर्यावरण अभ्यास या विषयामध्ये चौथ्या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणाचं नाव आहे जैविक विविधता आणि त्यांचे संवर्धन. या प्रकरणात आपण अनेक मुद्द्यांचा अभ्यास केला. जैवविविधता म्हणजे काय, त्याची व्याख्या, संकल्पना, अर्थ, त्याचे प्रकार, प्रत्येक प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची जैवविविधता आहे, विविधता आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी काय काय करावं लागतं, अशा अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी आणि अनेक मुद्दे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासले आहेत. आज आपण त्याच्या पुढचा घटक घेणार आहोत मित्रांनो, आणि तो म्हणजे आहे जैवविविधतेचे महत्त्व. या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीलाच जैवविविधता आणि विविधतेचा अर्थ आणि अनेक प्रकारच्या जाती, प्रजाती, जीवसमूह, जैविक समाज, परिसंस्थेची जैविक विविधता, अशा अनेक प्रकारचे मुद्दे किंवा संकल्पना आपण समजून घेतल्या होत्या. आपल्याला माहीतच आहे की या जगामध्ये एकूण प्रजातींची संख्या किती आहे. एकूण प्रजातींची संख्या 22 लाखापेक्षा सर्वात जास्त आहे. आणि या प्रजातींची जर अनुमानित त्यांच्या परिवारांची जर संख्या आपण जर मोजण्याचा प्रयत्न केला तर ती साधारणपणे 50 दशलक्षापेक्षा जास्त आहे. ही संख्या अनंत आहे, अगणित आहे, ती मोजता येऊ शकत नाही. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये किंवा आकाशामध्ये जेवढेही तारे आहेत, तारकांचा समूह आहे, तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जीव, सूक्ष्मजीव या पृथ्वी तलावर किंवा या जमिनीवर किंवा भूगर्भात किंवा या पाण्यामध्ये, महासागरात आढळून येताना आपल्याला दिसतं. आपण निश्चित अशी संख्या किंवा आकडा आपण सांगू शकत नाही, ते अगणित आहे. त्याचबरोबर आपण काही भारतातील जैवविविधता आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, की या भारतामध्ये अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. वनस्पतींमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जंगलांच्या प्रदेशांमध्ये आहे, या मातीमध्ये आहे. अशा असंख्य घटक या जैवविविधतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याप्रमाणे प्रत्येक विविधतेमध्ये, प्रत्येक घटकामध्ये कोणता ना कोणता फरक आहे. त्या ठिकाणची असलेली संख्या, पशुपक्षी, जीव, प्राणी हे सुद्धा तितक्याच प्रमाणात महत्त्वाचे आहे. वनस्पतींचे प्रदेश अनेक आहेत, प्राण्यांचे प्रदेश अनेक आहेत. प्रत्येक जीव हा त्या वातावरणामध्ये कशा प्रकारे संचार किंवा अधिवास करत असतो हे आपल्याला मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. जैविक विविधतेचे महत्त्व हा आपला पुढचा टॉपिक आहे. तर जैवविविधता किंवा जैविक विविधतेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आपण आता 22 मे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जागतिक जैवविविधता दिवस आपण साजरा केला. परंतु दिवस साजरा करण्यामागचं महत्त्व किंवा त्याचा उद्देश, कोणते कारणे आहेत आणि अशा कोणत्या कारणांमुळे इतक्या मोठ्या परिणामाला आपल्याला सामोरे जावं लागत आहे, अशा प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास किंवा या नैसर्गिक स्रोतांचा किंवा घटकांचा ऱ्हास होऊ नये. प्रत्येक जीवामध्ये एक सूक्ष्म किंवा एक आत्मा आहे, जीव आहे, तो लपलेला आहे. आपण म्हणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा किंवा ईश्वराची देण आहे, ईश्वराची कृपा आहे. आपण प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये, प्रत्येक चराचर ठिकाणी आपण प्रत्येकाला ईश्वर मानतो, देव मानतो. मग प्रत्येक वस्तू किंवा पदार्थ किंवा जीव टिकायला का नको? अशा प्रकारे अनेक मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे आणि काही प्रक्रियांमुळे किंवा त्याच्या जीवनशैली जगण्याच्या दृष्टिकोनातून मानवाने खूप मोठा संहार या पृथ्वी तलावर चालवला. असंख्य प्रमाणामध्ये झाडांची कत्तले किंवा जंगले नष्ट करण्यात आली. त्या जंगलांमधला जो काही जीव राहत होता, मग तो पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, काही आदिवासी जमाती असेल, या सर्व जीवांचा अधिवास या मानवाने हिरावून घेतला, हिसकावून घेतला. जंगलांचे किंवा त्या प्रदेशांचे पूर्णपणे समूळ नष्ट केलेत. कुठलाही प्रकारचा अंश त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो वाचला नाही किंवा तो जगवला नाही. आणि अशा प्रकारे असंख्य जाती, असंख्य जमाती आणि अनेक प्रकारच्या प्रजाती या नष्ट झाल्यात, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मित्रांनो, आज खूप मोठी गोष्ट आपल्याला करावयाची आहे. आता ती वेळ आलेली आहे. लोकसंख्येचा विस्फोट दिवसेंदिवस या पृथ्वीवर होत चाललेला आहे. प्रत्येक देशाची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये, मग ते राष्ट्र विकसित असेल, विकसनशील असेल किंवा अर्धविकासाकडे असेल,
प्रत्येक राष्ट्र त्या राष्ट्राची किंवा त्या ठिकाणची लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे. परिणामी प्रत्येक लोकसंख्येला हवे असलेल्या गरजा या निसर्गातून, नैसर्गिक स्रोतातून, त्या नैसर्गिक घटकातून प्राप्त होत असतात. म्हणून त्याच्यावर अनन्वित अत्याचार करून तो घटक पूर्ण गरजेपुरता आणि आपल्या स्वार्थी वृत्तीपुरता वापरण्याचा जो मानस या मानवाचा राहिलेला आहे, त्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये या निसर्गाची हानी होत चालली आहे. या निसर्गात असलेल्या नैसर्गिक घटकांचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की या नैसर्गिक स्रोतांचा किंवा घटकांचा ऱ्हास होणार नाही आणि परिणामी त्या ठिकाणी अधिवास करत असलेले किंवा त्या ठिकाणी संचार करत असलेले विविध प्रकारचे जे काही असंख्य आणि अनेक जाती आणि जमाती ज्या काही प्रमाणामध्ये शिल्लक आहे, या जगल्या पाहिजे, या जगवल्या गेल्या पाहिजे. आणि म्हणूनच मानवाने काहीतरी आज पाऊल उचललं गेलं पाहिजे. मानवाने स्वतःची घाण असलेली वृत्ती, मग ती स्वार्थी आणि काही पैशांच्या करिता हव्याच्या पोटी अनेक प्रकारची कत्तल किंवा नैसर्गिक संसाधनांवर मात करून ती नष्ट करून हिसकवण्याचा प्रयत्न जो मानवाचा चाललेला आहे, हा मानवाचा अतिरेक कुठेतरी थांबला गेला पाहिजे. मानवाने मोठ्या प्रमाणामध्ये या जैवविविधतेच्या संवर्धनाकरता खूप मोठं पाऊल आणि एक सत्याग्रह मोहीम चालवली गेली पाहिजे, जेणेकरून जैवविविधता ही प्रत्येक ठिकाणची जी काही आहे, मग ती स्थानिक स्तरावर असेल, राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा जागतिक स्तरावर असेल, प्रत्येक प्रदेशामध्ये कुठलं ना कुठलं असं एक अलौकिक किंवा अविश्वसनीय जीव आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणची वनस्पती पाहायला मिळतात, काही ठिकाणची घटक आपल्याला पाहायला मिळतात. हे जगवले गेले पाहिजे. काही ग्रामीण भागातले जे काही जुने लोक आहेत, ती लोकं खूप चांगल्या प्रमाणामध्ये या नैसर्गिक संसाधनांचा किंवा या जीवांचा, या जैविक विविधतेचं खूप चांगल्या प्रमाणात संवर्धन करताना दिसतात, सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते जे काही काम करत असतात त्यामागे जैवविविधतेमध्ये किंवा या नैसर्गिक स्रोतांचा कुठेतरी नाश होणार नाही हा चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असतो. आणि त्याप्रमाणे ग्रामीण भागातील लोक खूप मोठं काम या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि या जैवविविधतेच्या संवर्धनाकरता किंवा सुरक्षिततेकरता करत असतात. ही खूप मोठी गोष्ट या ग्रामीण भागातल्या लोकांकडे आहे. ग्रामीण भागातला माणूस हा अतिशय संवेदनशील आहे, हुशार आहे. जरी तो शिक्षणात मागे असला, आता तर शिक्षणात तो मागे नाही आहे, तो चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतो आहे, परंतु त्याचा पूर्णपणे संबंध, त्याची नाळ त्या मातीशी आहे, त्या निसर्गाशी आहे, त्या पशुपक्षी प्राण्यांशी आहे, त्या पाळीव प्राण्यांशी आहे. म्हणूनच तो काही ना काही चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसून येतो. मित्रांनो, जैवविविधतेच्या बाबतीमध्ये संवर्धन करण्याची आज गरज आहे. आज 1 लाखापेक्षा जाती आणि प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणूनच या जाती किंवा जमाती नष्ट होऊ नये म्हणून प्रत्येक स्तरावर, ग्रामीण भागापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी विविध प्रकारच्या संघटना किंवा संस्था किंवा अशा काही NGOज असतील त्या स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, जेणेकरून स्थानिक पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या पशुपक्षी प्राण्यांचं, त्या जीवांचं संरक्षण होईल, त्यांचं संवर्धन होईल आणि परिणामी त्यांच्या जाती टिकून राहतील. त्यांच्या विविध प्रकारच्या ज्या काही प्रजाती आहे त्यांचं संगोपन केल्यानंतर त्यांची संख्या वाढू शकेल. अशा प्रकारे अनेक प्रकारचे जे दुर्मिळ किंवा जे आतापर्यंत पाहण्यात आलेले नाही असे जीव, असे पाळीव प्राणी किंवा असे जंगलातले वन्यजीव हे आज आपल्याला वाचवावे लागतील. नाहीतर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला, येणाऱ्या पिढीला फक्त फोटोतून किंवा विविध प्रकारच्या पुस्तकातून किंवा चित्रातून आपल्याला ते दाखवावे लागतील की हा बघा, हा वाघ आहे, हा सिंह आहे. कारण हे 15-20 वर्षापूर्वी याच जंगलामध्ये वास्तव्य करत होते, परंतु आपणच त्यांचा नाश केलेला आहे, आपणच ती जंगले नष्ट केली आहे आणि म्हणून आता हे आपल्याला जिवंत सापडणार नाही. तर अशा प्रकारचं चुकीचं वागणूक किंवा चुकीचं जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या पिढीला अशाच प्रकारच्या माध्यमातून असे वन्यजीव किंवा जैविक विविधता आपल्याला दाखवावी लागतील. हरिणांची संख्या, सांबरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, नष्ट होण्याच्या मार्ग आहेत. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी हरिण किंवा सांबर संगोपन केंद्र स्थापन केलेलं आहे. पाल या ठिकाणी आहे, पाल या ठिकाणी हरिण संगोपन केंद्र किंवा त्यांचं पालनपोषण त्या ठिकाणी केलं जाते. नवापूर किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा हरिण आणि विविध प्रकारच्या मोरांचं संवर्धन केलं जातं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या राखीव जंगलांच्या क्षेत्रामध्ये अशाच प्रकारच्या पाळीव प्राण्यांचं संवर्धन आणि संरक्षित त्या ठिकाणी त्यांचं पालनपोषण केलं जातं. त्यांची संख्या वाढवली जाते, त्यांची प्रजाती टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. काही NGOज, काही संस्था या करत असतात. विदर्भामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत की त्या नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. त्यांचंसुद्धा अशाच प्रकारची संगोपन केंद्र किंवा पालनपोषण केंद्र आपल्याला पाहायला मिळतं.
महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी एकच आहे की जैवविविधतेचं जर संवर्धन आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी संवर्धन करत असताना मानवाची भूमिका ही फार मोठी आणि प्रयत्नशील असली पाहिजे. तो एक जागरूक नागरिक असला पाहिजे, संवेदनशील असला पाहिजे, पर्यावरणातल्या प्रत्येक घटकाला त्याने जवळून पाहिलं पाहिजे आणि त्याचं संगोपन आणि संवर्धन करण्याची मानसिकता प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक लहान मुलांपासून तर वृद्ध लोकांपर्यंत ही असली गेली पाहिजे. जेणेकरून तेव्हाच ह्या गोष्टीचं महत्त्व, अर्थ आणि याचं उद्देश किंवा उद्दिष्ट आपल्याला लक्षात येईल. शाश्वत पर्यावरणासाठी अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. पर्यावरण टिकवण्यासाठी, पर्यावरण संवर्धनाकरता पर्यावरणातले अनेक नैसर्गिक घटक हे आपल्या हातातून किंवा आपल्या हातून नष्ट होणार नाही, त्यांचा ऱ्हास होणार नाही. या बाबतीत विविध प्रकारचे कार्य करून आपल्याला जनमानसामध्ये एक जनजागृती मोहीम काढावी लागेल. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल, सत्याग्रह करावा लागेल आणि एक चांगली मोहीम यशस्वीरित्या जर पार पडली तर निश्चितपणे कानाकोपऱ्यापर्यंत याचा संदेश जाईल, यांचं महत्त्व कळेल. पर्यावरणप्रेमी सुंदरलाल बहुगुणा यांनी झाडांच्या संवर्धनाकरता आणि सुरक्षिततेकरता जी मोहीम आणि जो संघर्ष केलेला दिसून येतो, म्हणून त्यांना खूप मोठ्या पद्मश्री आणि विविध प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. ते मागच्या आठवड्यात त्यांचं निधन झालं आणि खूप मोठं नेतृत्व किंवा खूप मोठं सामाजिक आणि पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणातला एक मोठा नेता आपल्या समाजातून किंवा या पर्यावरणातून एक हरवून गेला आणि त्याने केलेलं कार्य हे अविश्वसनीय आणि कौतुकास्पद होतं. त्यांच्याचमुळे आज उत्तराखंडमधली विविध प्रकारचे जंगले आज राखीव आहे. उत्तराखंडला आपण भारताची किंवा हिंदू धर्माची स्वर्गभूमी असं आपण म्हणतो, कारण त्या ठिकाणी अनेक प्रकारचे केदारनाथ आहे, अमरनाथ आहे, अशा अनेक प्रकारचे धार्मिक मंदिरं आहेत. हिंदू धर्मातील अनेक प्रकारचे प्रसिद्ध ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी जंगलांचे क्षेत्र आहे आणि जी काही विविधता जी टिकली आहे ती केवळ या सुंदरलाल बहुगुणामुळे किंवा या पर्यावरण आणि निसर्गप्रेमीमुळे. आज यांच्यासारखंच कर्तृत्व, यांच्यासारखंच आज एक पर्यावरणप्रेमी आपल्याला हवा आहे आणि या अशा प्रकारच्या संघर्षमय मोहिमेतून किंवा या प्रवासातून आपल्याला खूप मोठं कार्य या पर्यावरणाच्या बाबतीत आणि या जैवविविधतेच्या बाबतीमध्ये करावं लागणार आहे. हे या जैवविविधतेच्या महत्त्वाच्या बाबींमधून किंवा या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येईल. जैवविविधतेमध्ये अनेक प्रकारचे जैव आहेत. मग नुसते पशुपक्षी प्राणीच नाही तर मित्रांनो वनस्पतीसुद्धा आहेत. अक्षरशः ज्या वनस्पती कमी पाण्यामध्ये जगतात, जास्त पाण्यामध्ये जगतात, वाळवंटी प्रदेशामध्ये जगतात, प्रत्येकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाचा गुणधर्म हा वेगळा आहे. प्रत्येकाचा उपयोग कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा प्रक्रियेमध्ये केला जातो, औषधांमध्ये केला जातो. विविध प्रकारचे असाध्य आजार किंवा दुर्मिळ किंवा असे भयानक जे काही आजार आहे किंवा त्या काही व्याधी आहेत त्यांच्यावर निराकरण करण्यासाठी अशा वनौषधी किंवा दुर्मिळ औषधींचा वापर केला जातो. जैवविविधतेमध्ये अशा वनस्पतींचं सुद्धा खूप महत्त्व आहे. जैवविविधता म्हणजे आपल्या संपूर्ण चराचर किंवा पृथ्वीवर असलेलं प्रत्येक जैविक घटक, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, जंगले, विविध प्रकारच्या प्रजाती या आहेत. प्रत्येकाचा उपयोग कुठे ना कुठे होत असतो. काहींचा उपयोग हा औषधींसाठी होतो, काहींचा विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी, काहींचा लोकर किंवा कपडे तयार करण्यासाठी. म्हणजे असा कोणताही जीव नाही आहे किंवा कोणताही घटक नाही की ज्याच्यापासून आपल्याला काही मिळत असेल किंवा त्याच्यापासून आपण काही घेत असतो. प्रत्येक जीवापासून, प्रत्येक जैविक घटकापासून काही ना काही आपल्याला प्राप्त होत असते, ते मिळत असते आणि त्याचा उपयोग मानव, समाज, पर्यावरण आणि हे निसर्गचक्र हे पूर्णपणे करत असते. अशा प्रकारे जैविक विविधतेचं महत्त्व आपल्याला समजेल. काही जैविक विविधतेमध्ये जे काही वनस्पती आहेत किंवा जे काही अन्न म्हणून कार्य करत असतात किंवा काहींना परपोषी म्हणून त्याचं माध्यम बनावं लागतं, हे सुद्धा एक चक्र आहे आणि प्रत्येकाला या चक्रातनं जावं लागतं. म्हणजे आता मानवाचा जन्म झाल्यानंतर जशा वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था असतात, म्हणजे एक प्रकारचं चक्र. जन्मावस्था आहे, तरुणावस्था आहे, प्रौढ अवस्था आहे, वृद्ध अवस्था आहे, अकाली वृद्ध अवस्था आहे. म्हणजे अशा प्रकारच्या अवस्था, म्हणजे या चक्रातनं प्रत्येक मानवाला जावं लागतं. तशाच प्रकारे जैवविविधतेतले प्रत्येक घटकाला याच चक्रातनं जावं लागतं. म्हणजे एखादं रोप लावल्यानंतर त्या रोपाची आधी बी असते किंवा ते छोटंसं रोप असतं, त्याला ते मोठं होतं, नंतर पालवी फुटते, त्याची उंची वाढते, फळं लागतात, फुलं लागतात. कालांतराने त्या
त्याची पानगळ होते ते पुन्हा वाढलं जातं. म्हणजे अशा प्रकारचं एक निसर्ग चक्र, या निसर्ग चक्रातनं प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला त्याच्यात अनुभव घ्यावा लागतो आणि हे निसर्ग चक्र अशा प्रकारे या परिसंस्थेमध्ये किंवा या पर्यावरणामध्ये पूर्ण होत असते. तर जैवविविधतेच्या महत्त्वाच्या या मुद्द्यांमध्ये किंवा घटकांमध्ये अशा प्रकारच्या या काही महत्त्वाच्या बाबी किंवा गोष्टी या तुम्हाला लक्षात येतील की कशाप्रकारे आपल्याला जैव किंवा या जैविक घटकांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे हे यावरून आपल्याला लक्षात येईल. मग या जगामध्ये जैवविविधता जी आहे ती 2 प्रकारची आहे किंवा 2 स्तरावर किंवा या पातळीवर पाहिली जाते. एक म्हणजे जागतिक स्तरावरची जैविक विविधता आणि दुसरी आहे राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरची किंवा स्तरावरची जैवविविधता. तसं पाहिलं तर जैवविविधता ही ग्रामीण भागापासून ग्रामीण पातळीवर किंवा ग्रामीण स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पाहिली जाते. त्यांचे असंख्य टप्पे आहेत, असंख्य आणि अनेक विभाग आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खालून तर वरपर्यंत जर जाण्याचा आपला क्रम असेल तर प्रत्येक विभागात प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची किंवा वेगवेगळ्या नैसर्गिक आणि भौगोलिक रचनेची जैविक विविधता आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातली जैविक विविधता वेगळी आहे, तालुक्याच्या ठिकाणी असलेली जैविक विविधता वेगळी आहे, शहराच्या ठिकाणी किंवा शहराच्या आसपास असलेली जैविक विविधता, राज्याच्या आसपास किंवा राज्यातली किंवा विविध प्रकारच्या, म्हणजे अशा प्रकारचा हा क्रम आहे. तो राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि पुढे पृथ्वी अशा प्रकारच्या क्रमावर प्रत्येक ठिकाणी जैवविविधता आढळून येते. जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी जैवविविधता जी सांगण्यात आलेली आहे ती अर्थात ही जी काही जागतिक जैवविविधता जी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे मित्रांनो, की या जागतिक जैवविविधतेत जीवावरणातील अशा असंख्य परिसंस्थेत आढळणाऱ्या जैविक विविधतेचा समावेश केलेला असतो. या जीवावरणामध्ये असंख्य अशा परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या जैविक विविधतेचा समावेश केलेला असतो किंवा केला जातो. याचा भौगोलिक विस्तार जास्त असल्यामुळे भौगोलिक किंवा नैसर्गिक परिणामांच्या बदलत्या स्वरूपानुसार अनेक प्रकारची भिन्नता अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागतिक स्तरावर म्हणजे प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देशांच्या सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येते. जागतिक जैवविविधतेचे प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेलं हवामान आणि स्थलांतर, आणि अशा प्रकारच्या 2 घटकांमध्ये खूप मोठ्या भिन्नतेमुळे जागतिक स्तरावरची किंवा जैविक विविधता ही आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जीवावरणात जवळपास 21 दशलक्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वनस्पती आणि प्राण्यांच्या जाती असाव्यात. म्हणजे त्यांची अनुमानित एकूण संख्या जर आपण पाहिली तर 50 दशलक्षांपेक्षा सर्वात जास्त आहे, अगणित अनंत न मोजता येणाऱ्या आहेत. संपूर्ण पृथ्वीवर आढळणाऱ्या जैविक विविधतेची सीमा ही हवामान किंवा त्या वातावरणातल्या प्रदेशांवर किंवा त्या ठिकाणी असलेल्या घटकांवर अवलंबून असते. मग विविध प्रकारची जी जैवविविधता आहे ती ज्या ठिकाणी जशा प्रकारचं हवामान असेल त्या ठिकाणी त्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता आढळून येते. म्हणजे विषुववृत्तावर सर्वात जास्त जैवविविधता आढळून येते. आढळून काय येते? कारण या विषुववृत्तीय प्रदेशांवर सर्वात जास्त पाऊस पडतो, उष्ण आणि दमट आणि कोरड्या स्वरूपाचं हवामान असतं, तापमान असतं. सर्वात जास्त तापमान याच प्रदेशात पाहायला मिळतं. त्याच्यामुळे आर्द्रतेचं प्रमाण आणि पावसाचं प्रमाण आणि जमिनीची धूप होण्यामागचं अनेक प्रकारचे कारणं आणि म्हणून अशा अनेक नैसर्गिक घटकांमुळे या ठिकाणी सर्वात जास्त जैवविविधता पाहिली जाते. त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंध आहे, नंतर काही उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धातील प्रदेश आहेत, उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावरचे प्रदेश आहे. अशा प्रकारच्या प्रदेशांमध्ये जसं जसं उत्तर आणि दक्षिण म्हणजे वर सरकत जावं तसं जैवविविधता ही थोडी कमी होत जाते. म्हणजे या प्रदेशांमध्ये फक्त बर्फाच्या खाली जैविक विविधता आढळून येते. बर्फाच्या वरती असलेले काही ठराविक जैविक विविधता झाडं असतील जे बर्फात किंवा या प्रदेशात जगणारे आहेत, जे असे प्राणी आहेत ज्यांना सर्वात थंड आणि कमी तापमानात ते जगू शकतात, अशा प्रकारची जैविक परिस्थिती या ठिकाणी असल्यामुळे अशा प्रकारचे जीव या ठिकाणी जगत असतात. विभिन्नता आढळून येते. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रदेशांचा फरक या ठिकाणी आपल्याला समजून येईल. अशा प्रकारची जागतिक जैवविविधतेची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला समजेल. आता राष्ट्रीय स्तरावरची जी काही जैवविविधता आहे, जागतिक, राष्ट्रीय आणि पुढे आहे स्थानिक, त्याच्यापुढे ग्रामीण पण आहे, त्याच्यापुढे आहे
छोट्या खेड्यांवरची. तर मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावरची जी काही जैवविविधता आहे ती आपल्याला राष्ट्रीय किंवा एखादं राष्ट्र किंवा एखादा देश आणि या देशाच्या सीमेवर असलेले प्रदेश, या देशाच्या अंतर्गत असलेले राज्य किंवा प्रदेश, या प्रदेशात टिकणारी किंवा असणारी जैविक विविधता आपल्या लक्षात येईल. या राष्ट्रीय स्तरावरची जी काही जैविक विविधता आहे मित्रांनो, ही राष्ट्रीय जैविक विविधता ही जागतिक जैविक विविधतेचाच एक भाग म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ, विषुववृत्तीय अरण्यांच्या प्रदेशात 3 खंडातील देशांचा समावेश होतो. म्हणजे पहिला आहे ॲमेझॉन नदी किंवा ॲमेझॉन खोऱ्यातील प्रदेश, म्हणजे जो दक्षिण अमेरिकेत आहे. त्याच्यानंतर जो आहे सेल्वा, जो मध्य विषुववृत्तावर असलेला प्रदेश आहे. दुसरा कांगो नदीचे खोरे व तिसरा पूर्व आशियाचा द्वीपकल्पीय प्रदेश. या अशा प्रकारच्या प्रदेशांमध्ये राष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावरची जैविक विविधतेचा समावेश करण्यात आलेला आहे. या जैविक विविधतेमध्ये असंख्य असे जीव आढळून येतात. मग हे जीव वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, जमिनीवर सरपटणारे, उडणारे, पोहणारे असंख्य असे जीव आपल्याला या प्रदेशांमध्ये किंवा जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर आपल्याला आढळून येतात. जैविक विविधता, या जैविक विविधतेमध्ये असंख्य आढळणारे जे काही जीव आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशात आढळून येतात. राष्ट्रीय स्तरावर आढळणाऱ्या ज्या काही विभिन्न परिसंस्थेमुळे जी काही भिन्नता किंवा जो काही फरक आढळून येतो आणि जे जीव ज्या ठिकाणी वास्तव्य करतात याला निवास जैविक विविधता असे म्हणतात. कारण ते त्याच ठिकाणी आढळून येतात, त्याच ठिकाणी त्यांचा अधिवास असतो, त्या ठिकाणी ते निवास करत असतात, म्हणून त्यांना निवास जैविक विविधता असे म्हणतात. असे असंख्य जैविक घटक किंवा जीव आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वास्तव्य करताना दिसून येईल. फक्त स्थलांतरित किंवा जे काही उडणारे पक्षी आहेत या पक्ष्यांचेच प्रदेश बदलत जातात. काही मांसाहारी प्राण्यांचे सुद्धा प्रदेश बदलले जातात, परंतु काही शाकाहारी किंवा काही ठराविक असे जे जीव आहेत त्यांचे प्रदेश बदलत नाहीत किंवा ते त्याच ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करत असतात, म्हणून त्यांना निवासी जैविक विविधता असे म्हटलेले आहे. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे स्थानिक जैविक विविधता. मग स्थानिक जैविक विविधता म्हणजे काय, तर स्थानिक जैविक विविधता ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी आढळणाऱ्या जीवांच्या संख्येवर अवलंबून आहे. एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या जीवांच्या संख्येवर अवलंबून असणे म्हणजेच याला स्थानिक जैविक विविधता असे म्हणतात. ही जैविक विविधता स्थिर नसते, कारण यांच्या स्थानिक वितरणामध्ये अनेक प्रकारच्या पारिस्थितिकीय किंवा नैसर्गिक परिणामांचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भारताची राष्ट्रीय स्तरावर आढळणारी जी काही जैविक विविधता आहे यांच्या विभिन्न परिसंस्थेप्रमाणे किंवा प्रदेशानुसार किंवा नैसर्गिक किंवा भौगोलिक प्राकृतिक रचनेनुसार भिन्नता दिसून येते. म्हणजे हिमालय पर्वतीय प्रदेशातील जैविक विविधता, त्याच्यानंतर वाळवंटीय प्रदेशातील जैविक विविधता आणि किनारपट्टी किंवा त्या लगतच्या असलेल्या प्रदेशांमधील जैविक विविधता अशा प्रकारचे भिन्न स्वरूपातील किंवा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे हे कोणत्याही ठिकाणी स्थिर नसतात किंवा सारखी नसतात. अशा प्रकारे निवासाच्या स्वरूपातील जे काही स्थानिक जैविक विविधता आहेत त्या बदलत जातात. म्हणजे या प्रदेशामध्ये जी काही वास्तव्य करणारे जे जैविक घटक आहेत हे स्थलांतरित असतात, कुठेतरी दुसरीकडे निवास करण्याच्या प्रयत्नामध्ये हे असतात. जसे हिमालयातील जंगल प्रदेशातील जैविक विविधता, गंगा नदीचे खोरे, त्रिभुज प्रदेश, सरोवर किंवा इत्यादीपेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रदेश आहेत या ठिकाणी स्थानिक जैवविविधता व विविधतेचे भिन्नतेचे कारण आपल्याला पाहायला मिळते. नदी परिसंस्था, सरोवर परिसंस्था, पर्वतीय परिसंस्था, डोंगराळ परिसंस्था, जंगलांची परिसंस्था, जमिनीची परिसंस्था, त्रिभुज प्रदेशातील परिसंस्था, प्रत्येक प्रदेशातील परिसंस्था किंवा त्या ठिकाणी असलेले जीव आढळून येताना आपल्याला दिसतील. एकंदरीत आपणास असे म्हणता येईल की कोणत्याही स्थानिक पातळीवर आढळणाऱ्या जिवंत जातीच्या संख्येला स्थानिक जैविक विविधता असे म्हणतात. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी जो जीव जिवंत आहे, जो जीव अनेक संख्येमध्ये आढळून येतो त्यालाच जैविक विविधता असे म्हणायचे किंवा म्हणतात. मित्रांनो, याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जैविक विविधतेचे संकट. अनेक प्रकारच्या समस्या या जैविक विविधतेमध्ये किंवा या पर्यावरणामध्ये आपल्याला खूप म्हणता येणार नाही, पण गेल्या 30 वर्षापासून
अचानकपणे होणारा पर्यावरणातला आणि हवामानातला बदल, जागतिक तापमानवाढ, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे अनेक प्रकारचे निसर्गचक्र थांबलेले, त्याच्यावर खूप मोठा विनाश आपल्याला त्या विनाशाला सामोरं जावं लागतं आहे. असंख्य असे नैसर्गिक संकटे, मानवनिर्मित संकटे आपल्या डोळ्यासमोर आपल्यासमोर निर्माण होत आहे आणि याचा परिणाम असंख्य अशा मानवजातीला व जीवांना होत आहे, तो भोगावा लागत आहे. प्रत्येक जीव या जगामध्ये किंवा या पर्यावरणात आल्यानंतर त्याचा मृत्यू किंवा त्याचं मरण हे निश्चित असतं. परंतु जिवंतपासून म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास प्रत्येक जीवाचा हा कणखर, संघर्षमय आणि अतिशय परिणामकारक राहिलेला आहे. अतिशय ज्याला आपण म्हणू संघर्षमय राहिलेला तर आहेच, परंतु त्रासदायक राहिलेला आहे. प्रत्येक वेळेला त्याला जागं राहावं लागतं. दुसरा जीव आपल्यावर आक्रमण करणार तर नाही, आपल्याला मारणार तर नाही, आपली शिकार तर करणार नाही. त्याला 24 तास जागावं लागतं त्याच्या स्वतःच्या जीवासाठी, आपल्या परिवारासाठी. म्हणजे जन्म आणि मृत्यूपर्यंत त्याचा हा प्रवास जरी छोटा असला तरी तो त्याच्यासाठी खूप मोठा असतो. खूप जास्त दिवस त्यांना भेटत नाही, परंतु जे काही दिवस आहेत त्या दिवसामध्ये त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, परिवाराला वाचवण्यासाठी, परिवाराला संरक्षित ठेवण्यासाठी आणि परिवाराचं संगोपन करण्यासाठी. अशा प्रकारच्या या काही प्रक्रिया आहे प्रत्येक जैविक घटकात किंवा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारची संकटं या जैविक विविधतेमध्ये किंवा पर्यावरणामध्ये येताना आपल्याला दिसतात आणि परिणामी काही वेळेला हेच जीव जे जगण्याच्या प्रयत्नात असतात किंवा संघर्ष करत असतात हे मृत्युमुखी पडले जातात, त्यांची शिकार केली जाते, काही प्रमाणामध्ये त्यांना मारण्यात येतं. अशा प्रकारच्या अनेक समस्या या पर्यावरणात किंवा या जंगलांच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सद्यस्थितीमध्ये काय आहे की जैविक विविधतेच्या ऱ्हासाच्या कारणात त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा विनाश, शिकार, व्यापारी दृष्टिकोनातून फायदा, त्याचं उत्पादन, वाढते प्रदूषण इत्यादी प्रमुख कारणे या जैवविविधतेच्या समस्येमध्ये पाहिले जातात. या मानवनिर्मित कारणांबरोबरच काही नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा जैविक विविधतेवर किंवा त्या जैविक विविधतेचा ह्रास होत चाललेला आहे, त्या नष्ट पावत चाललेल्या आहेत. यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जागतिक तापमान वाढ आहे, हवामान बदल आहे, अतिपर्जन्य आहे, दुष्काळ आहे. अशा असंख्य नैसर्गिक घटकांमुळे किंवा परिणामांमुळे सुद्धा जैविक विविधता संकटामध्ये यायला लागली आहे. जैविक विविधतेच्या ऱ्हासाचे मूळ कारणे मानवनिर्मितच आहे. कारण लोकसंख्या वाढीबरोबर किंवा लोकसंख्येच्या विस्फोटाबरोबर विविध आर्थिक क्रियांमुळे जैविक विविधतेचा ह्रास दर वाढला आहे आणि त्यामुळे काही प्रमुख कारणे या जैविक विविधतेच्या ऱ्हासामध्ये किंवा नष्ट होण्यामध्ये प्रामुख्याने जी सांगितली जातात त्याच्यातलं पहिलं आहे अधिवासांचा विनाश, दुसरा आहे बेकायदा वन्यजीवांचे शिकार. हे दोन प्रमुख घटक या जैवविविधतेच्या ऱ्हासावर आणि नष्ट होण्यामागे प्रमुख कारणे म्हटली जातात. अधिवासांचा विनाश हे सर्वात प्रमुख कारण या जैवविविधतेच्या संकटांमध्ये किंवा समस्यामध्ये येतं. कारण पृथ्वीवर जंगल, विविध प्रकारचे प्रदेश, नैसर्गिक भौगोलिक प्रदेश या मोठ्या जैविक संपन्नता असणाऱ्या परिसंस्था मानवनिर्मित कारणांमुळे लाखो प्रजातींच्या लुप्त होण्याच्या समस्यांशी सामना करत असतात. काही परिणामी नष्ट होत गेल्या. वन्यजीवांच्या अधिवासांचा विनाश करून आपण फक्त प्रमुख प्रजातींचाच विनाश केला नाही, तर त्या प्रजाती आपणास ज्ञात नव्हत्या, त्या आपल्याला माहीत नव्हत्या, त्या अशा प्रजातीसुद्धा कायमच्या नष्ट झालेल्या आहेत. केवळ त्या जंगलांवर मानवाने अतिक्रमण केलं. अनेक प्रकारच्या सुखासाठी या सर्व अधिवासांचा विनाश करून ती नष्ट करून हिसकावण्याचा प्रयत्न केला. स्वतःची जीवनशैली सुधारण्याच्या प्रयत्नामध्ये मानवाने असंख्य जंगले नष्ट केली. ज्या प्रजाती आपल्याला माहीत नव्हत्या, ज्या आपण कधी पाहिल्या नाही, त्या कुठेतरी अशा कमी ऐकलेल्या होत्या, त्यासुद्धा कायमच्या नष्ट झाल्या. परंतु त्या आता पुन्हा जिवंत होणार नाही. त्याच्यामुळे ह्या जाती आणि जमाती कशा होतात याचा अभ्यास करताना आपल्याला खूप अडचणी येणार आहेत. ते कशा दिसत होतात, त्यांची संरचना कशी होती, या मानवाच्या किंवा या मानवनिर्मित परिणामांमुळे, या मानवाच्या स्वार्थ बुद्धीमुळे आणि वृत्तीमुळे अधिवासांचा विनाश दिवसेंदिवस होत चाललेला आहे. आणि याचा विनाश झाल्यामुळे याचा सरळ परिणाम आणि दुष्परिणाम जैवविविधतेवर, त्यांच्या प्रजातींवर, त्यांच्या संख्येवर हा सरळ होतो आणि परिणामी ते मृत्युमुखी पडत चाललेलं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण आहे की मानवनिर्मित किंवा मानवाने केलेल्या या सर्व अधिवासांचा विनाश आणि या नैसर्गिक
प्रदेशांवर केलेलं अतिक्रमण हे फार धोकादायक आहे. याला खूप मोठी किंमत मानवाला मोजावी लागणार आहे. पुढचा जो प्रमुख घटक जैवविविधतेच्या समस्येमध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे बेकायदा वन्यजीवांची शिकार. अनेक प्रकारचे कडक कायदे वन्यजीवांच्या बाबतीत आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या बाबतीत किंवा जंगलांच्या संवर्धनाच्या बाबतीत केले आहे. वन्यजीवांचा कायदा आहे 1972चा, वन्य प्राण्यांचा कायदा आहे 1984 या सालचा. म्हणजे हे कायदे मग काय फक्त कागदोपत्रीच आहे, याची अंमलबजावणी का होत नाही आहे? कोणत्या राजकीय पुढाऱ्यांच्या शक्तीखाली किंवा त्यांच्या ताकदीपुढे हे कायदे लपवले जातात आणि असंख्य असे वन्यजीवांची प्राण्यांची शिकार केली जाते केवळ आपली स्वार्थी वृत्ती किंवा आपल्याला आपले शौक किंवा आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आपण या वन्यजीवांची शिकार करत आहोत, कितीतरी वनस्पतींची कत्तले करणार आहोत. हे कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे आणि बेकायदा वन्यजीवांची शिकार करून त्यांची परिसंस्था किंवा त्या परिसंस्थेतली ही एक महत्त्वाची साखळी जर आपण नष्ट केली याचा सरळ परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो. कितीतरी प्रजाती या आपोआप नष्ट होतात, कारण जी प्रजाती नष्ट झालेली असती त्या प्रजातीसुद्धा कोणाच्या तरी प्रजातींचं अन्न आहे, त्यांच्या गरजा भागवण्याकरता एक साधन आहे. हेच जर नष्ट झालं तर कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक परिसंस्था आपोआप नष्ट होतील. म्हणून मग मानवाला उशिरा का होईना मग असं सुचतं की आता आपण या प्राण्यांचं संगोपन केलं पाहिजे, यांच्यासाठी राखीव जंगले ठेवली पाहिजे, यांचं संवर्धन केलं गेलं पाहिजे आणि या प्रजाती जर टिकल्या किंवा या जगल्या तर निश्चितपणे याचा फायदा या परिसंस्थेत किंवा या पर्यावरणामध्ये हा निश्चित होऊ शकतो. अशा प्रकारचा खूप मोठा विचार मानवाच्या दृष्टिकोनातनं जर निघाला, समयसूचकता जर मानवाला अवगत झाली तर निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे बेकायदा वन्यजीवांची शिकार आणि या शिकारीचं जर सत्र जर कुठेतरी जर थांबलं तर निश्चितपणे जैवविविधता आणि जैविक विविधतेतील जे काही जीव आहे हे खूप चांगल्या प्रमाणात वाचतील, त्यांचं जीवन सुखमय होईल आणि कुठल्याही प्रकारचं संकट यांच्यावर मानवाने ओढवून त्यावर आणता येणार नाही, अशा प्रकारचा विचार झाला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की वन्यजीवांची किंवा या प्राण्यांची शिकार का केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही जीवांची किंवा काही प्राण्यांची तस्करी केली जाते. म्हणजे तस्करी म्हणजे काय, छुप्या पद्धतीने रात्रीच्या वेळी एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये छुप्या पद्धतीने कोणालाही न सांगता कोणाच्याही नजरेत न पडता ही तस्करी केली जाते. मग या तस्करीमध्ये हत्तीची शिकार करून हत्तीचे दात निर्यात केले जातात, हत्तीच्या दातांची तस्करी आहे, चंदनांची तस्करी आहे, विविध प्रकारच्या प्राण्यांची तस्करी याच्यासाठी केली जाते की त्याचा उपयोग कुठेतरी औषधांमध्ये किंवा त्याचा जीवनशैली सुधारण्यामध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये या प्राण्यांची डिमांड खूप महत्त्वाची आहे, खूप करोडोचा पैसा मिळतो. म्हणून अशा प्रकारची शिकार किंवा त्यांना मारून तस्करी करून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जातो. म्हणून हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आपल्या राज्याच्या आणि देशाच्या सीमा या कुठेतरी कडक झाल्या पाहिजे आणि या सीमेवर तैनात असलेले जे काही जवान आहेत, जे काही सैनिक आहे किंवा जे काही वनसंरक्षक आहे हे खूप इमानदार असले पाहिजे. यांनी कुठल्याही प्रकारच्या लालचमध्ये येऊन किंवा पैशाला बळी न पडता जर यांनी इमानदारीने जर आपली सेवा बजावली तर निश्चितपणे असे छुपे चोर पकडले जातील, तस्करी होण्यापासून कुठेतरी आळा बसेल आणि वन्यजीवांच्या प्राण्यांची शिकार ही निश्चितपणे थांबवली जाईल. म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न जर झाला तर निश्चितपणे याचा परिणाम चांगला होईल. वन्यजीव किंवा वन्य प्राणी जर वाचले तर निश्चितपणे त्यांचा अधिवास त्यांना परत मिळवण्यापासून मानवाला खूप मोठे प्रयत्न करावे लागतील. मानवाला ते द्यावंच लागेल, कारण ते त्यांची घरं आहेत, ते त्यांचं क्षेत्रफळ आहे आणि त्यांचं घर हिसकावून आपण आपल्या घराला उजाड करू शकत नाही किंवा बेघर आपण करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारची बेजबाबदारपणा सोडून जबाबदारीचं एक कर्तव्य पार पडून या सगळ्या गोष्टी जर चांगल्या प्रमाणामध्ये केल्या तर निश्चितपणे जैवविविधता ही टिकू शकेल, वाचवू शकेल आणि त्यांचं संवर्धन राखू शकेल. याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.